Hello friends, in the last video we learned icebreakers, the informations about the writer, and the first attempt made by the Sophie was unsuccessful. Right now we learn a lessons that was remaining part of the lessons. Let us start the lessons, remaining part of it. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind a plate glass made a shop window attractive. की रायटर हा 6th ॲव्हेन्यूच्या कॉर्नरला उभा होता. इलेक्ट्रिक लाईट्समुळे डिस्प्लेड द वियर्स की त्या प्लेट्स गालच्या पाठीमागे असणारे जे इलेक्ट्रिक लाईट्समुळे असणारे जे आर्टिकल्स होते त्यामुळे त्या दुकानाची विंडो ही खूप आकर्षक होती. सोफी टूक अ स्टोन, सोफीने दगड घेतला अँड डॅश इट थ्रू द ग्लास, आणि त्या ग्लासवरती तो फेकला. पीपल केम रनिंग की लोक धावत आले. राऊंड द कॉर्नर अ पोलिसमन इन द हेड की लोक त्या ठिकाणी धावत आले, त्यांच्या पुढे पोलिसमन होता. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. सोफी स्थिरपणे किंवा स्तब्धपणे त्या ठिकाणी उभा होता, दोन्ही हात त्याच्या पॉकेट्समध्ये होते. अँड स्माईल, आणि त्यानंतर सोफी हसला. ॲट द साईट ऑफ अ ब्रास बटन्स की जेव्हा सोफीला ब्रास बटन्सवाला व्यक्ती दिसला म्हणजे पोलिसमन दिसला तेव्हा तो हसला. वेर इज द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर द ऑफिसर्स एजिटेटली की त्या ऑफिसरने चौकशी केली. आता एजिटेटली म्हणजेच काय, इन अ ट्रबल अँड नर्वस मॅनर्स की आपल्या नर्वस मॅनर्समध्ये त्याने चौकशी केली की वेर इज द मॅन दॅट डन दॅट की ज्याने केलं तो माणूस कुठे आहे. सोफी म्हणाला, सोफी सेड, डोंट यू थिंक, तुम्हाला असं वाटत नाही का, दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट की हे काम मीच केलेलं असेल असं तुम्हाला वाटत नाही का. सोफी सेड विथ अ फ्रेंडली व्हॉइस की सोफीने हे सगळं उत्तर त्यांना फ्रेंडली आवाजामध्ये दिलं. ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. द पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू की पोलिसमनने की हा व्यक्ती म्हणजे क्ल्यू आहे किंवा पुरावा आहे, बोलतोय ते खरं आहे, हे ॲक्सेप्ट करायला नाकारलं. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस की पोलिसांना वाटलं की जो माणूस दगड मारेल की तो माणूस पोलिसांशी गप्पा मारणार नाही. दे रॅन अवे, दे टेक टू दिअर हिल्स की ती माणसं पळून गेलेली असेल असं त्यांना वाटलं. टेक टू दिअर हिल्स म्हणजेच रन अवे, पळून जाणे. द पोलिसमन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार की पोलिसांना तो एक माणूस की गाडी पकडताना किंवा कारच्या पाठीमागे जाताना धावताना एक माणूस दिसला आणि त्याच्या पाठीमागे ते गेले. विथ अ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परशूट्स आणि सोफी पण त्यांच्या पाठलागमध्ये सामील झाला. सोफी विथ डिस्गस इन हिज हार्ट की त्याच्या मनामध्ये वाईट वाटलं. डिस्गस म्हणजेच वाईट वाटणे. सोफी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल की पुन्हा एकदा हा दुसरा एक प्रयत्न सोफीचा अनसक्सेसफुल झाला. ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स की रस्त्याच्या दुसऱ्याच बाजूला एक रेस्टॉरंट्स होतं ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स की दिखावं अजिबात नव्हतं. इट कॅटर टू अ लार्ज ॲपिटेट्स की भुकेलेल्या लोकांना सेवा पुरवणं. मॉडेस्ट पर्सेस किंमतही माफक होती. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक की त्याची असणारी जी भांडी होती हॉटेलमधली रेस्टॉरंट्समधली अँड ॲटमॉस्फिअर हे थिक होतं. इट्स सूप अँड नॅपरी थिन की त्याची असणारे सूप अँड नॅपरी पण थिन होते. इन टू दिस प्लेस की या ठिकाणी सोफी बिटूक हिमसेल्फ विथ अ चॅलेंज की आव्हान नाही किंवा विदाऊट चॅलेंज किंवा कोणतंही चॅलेंज अशा प्रकारे सोफी त्या रेस्टॉरंटमध्ये गेला. बिटूक म्हणजेच काय, वेंट तियर, त्या ठिकाणी जाणं. ॲट अ टेबल ही सॅट आणि त्या टेबलच्या ठिकाणी तो बसला. ही कंझ्युम बीफ स्टिक, फ्लॅप जॅक अँड डॉग नट्स अँड पाय की या गोष्टी त्याने लगेच सेवन केल्या. आता बीफ स्टिक हा एक मांसाचा प्रकार आहे. फ्लॅप जॅक म्हणजेच बेक बार, डॉग नट्स म्हणजेच केक अँड पाय ह्या गोष्टीचं सेवन केलं. अँड देन ही टोल्ड द वेटर, त्यानंतर त्याने वेटरला सांगितलं द फॅक्ट, त्याने वस्तुस्थिती सांगितली. द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर की त्याच्याजवळ असणारे थोडेसे पैसे
आणि स्वतः हा पूर्णपणे अनभिज्ञ आहे, म्हणजे थोडेही पैसे त्याच्याकडे नाही. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोफी. आणि सोफी त्यांना म्हणाला की पोलिसांना बोलवा. डू नॉट कीप अ जंटलमन वेटिंग. आणि जंटलमन तुम्ही अजिबात वाट पाहू नका, पोलिसांना बोलवा. सेट द वेटर नो कॉप फॉर यू. परंतु वेटर म्हणाला की तुझ्यासाठी पोलीस अजिबात नको. विथ अ व्हॉइस लाईक अ बटर क्लिक्स अँड आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. की मॅनहॅटन कॉकटेलमध्ये की त्याचे डोळे हे चेरीप्रमाणे होते, त्याचा आवाज हा बटर केक्सप्रमाणे होता. ही नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलेस पेमेंट टू वेटर पिच सोपी. की दोन वेटर्सने त्याचा कान धरला, कानाखाली वाजवली आणि त्याला तशाच प्रकारे बाहेर फेकलं. सोफी रोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स. की पुन्हा एकदा जो सोफी रस्त्यावरती होता पडलेला होता, तसाच तो पुन्हा एखाद्या कार्पेंटरच्या नियमाप्रमाणे उठला. डस्टेड हिज क्लॉथ्स. आपले कपडे त्याने डस्ट झालेले होते, ते थोडेसे माखलेले होते, ते झटकले. अँड अरेस्ट सीम्स नाऊ बट अन इलिसिव्ह ड्रीम. आणि त्याच्यासाठी अरेस्ट ही गोष्ट म्हणजे एक अवघड असणारं स्वप्न वाटलं. इलिसिव्ह म्हणजे डिफिकल्ट टू फाइंड, शोधण्यास अवघड. आणि ड्रीम म्हणजेच काय, स्वप्न किंवा विजन. द आयलंड सीम्स व्हेरी फार अवे. आणि त्याच्यासाठी साक्षात जे ड्रीम आयलंड्स होतं हे खूप दूर होतं असं त्याला वाटलं. अ पोलिसमन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर. ही पोलिसमन हे ड्रग स्टोअरच्या समोर जे उभे होते, 2 doors अवे, की 2 दरवाजे दूर. लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. ते हसले आणि निघून गेले. सोफी वॉज साईज विथ अ सडन फिअर. सोफीला अचानकपणे भीती वाटली. म्हणजे सोफी वॉज साईज विथ अ सडन फिअर. ही सडन फिअर त्याच्या मनामध्ये घुसली. अँड ही थॉट दॅट, त्याला असं वाटलं की सम ड्रेडफुल इन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इमॅनी टू अरेस्ट. की त्याला काहीतरी अशी अद्भुत शक्ती, द ड्रेडफुल इन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम किंवा मेड हिम इमॅनी टू अरेस्ट. की अरेस्टपासून नेहमी दूर ठेवते किंवा प्रतिबंध करते. इमॅनी म्हणजेच काय, कीप अवे, दूर ठेवणे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. आणि असा विचार करून थोडासा पॅनिक झाला, त्याला थोडीशी वाईट वाटलं. ही केम अपॉन अनादर पोलिसमन. की त्याला पुन्हा एकदा दुसरा पोलिसमन भेटला. लॉन्चिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ द ग्लिटरिंग थिएटर्स. की त्या चमकणाऱ्या थिएटरमध्ये किंवा आकर्षक असणाऱ्या थिएटरच्या बाहेर पोलिसमन उभा होता. की पासिंग टाईम ग्रँडली. आणि तो त्याचा वेळ वाया घालवता. लॉन्चिंग म्हणजेच काय, की वेळ वाया घालवणे, पासिंग टाईम. ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. त्या पोलिसांनी याचा डिसऑर्डरली कंडक्ट पाहिलं किंवा याच्याकडे लक्ष वेधलं. ऑन द साईड वॉक सोफी बिगॅन टू येल ड्रंकन गबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. ऑन द साईड वॉक. आणि या साईडलाच ही सोफी बिगॅन टू येल, ही सोफीने ओरडायला सुरुवात केली. ड्रंकन गबरिश, की एखाद्या ड्रंकन व्यक्तीप्रमाणे. की गबरिश म्हणजेच मिनिंगफुल लँग्वेज. आणि त्याच्या बोलण्यामध्ये जी भाषा होती ती अर्थहीन होती. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. आणि कर्कश आवाजामध्ये, मोठ्या आवाजामध्ये ही डान्स, तो नाचत होता. हाऊल. हाऊल म्हणजेच काय, की लाऊड नॉईस, ही मोठा आवाज करत होता. रेव्ड म्हणजेच काय, टॉक इरॅशनली. आणि त्याचं जे बोलणं होतं ते पण इरॅशनली होतं. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्कायज. आणि त्या ठिकाणचं वातावरण त्याने डिस्टर्ब केलं. द पोलिसमन मिअरली ट्वेल हिज क्लब्स. की तो पोलिसमन त्या क्लबमधून किंवा पाठीमागे त्याच्या दिशेने पाहिलं. अँड टर्न हिज बॅक टू सोफी अँड रिमार्क टू अ सिटिझन्स. की त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने त्या सिटिझनला रिमार्क केलं. इट इज वन ऑफ देम एल लॅड्स सेलिब्रेटिंग द गूज एग्स. की आजचा जो दिवस आहे की हार्टफोर्ड कॉलेज सेलिब्रेट्स करत आहे. त्यांनी अशी आज्ञा दिलेली आहे. नॉइझी, जरी वातावरण नॉइझी झालं, बट नो हार्म टू स्टुडंट्स. की कोणत्याही स्टुडंट्सला तुम्ही इजा पोचवू नका. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आणि त्यांना पोलिसांना अशा इन्स्ट्रक्शन्स होत्या की या सर्वांना अलाऊ करणं किंवा लेट म्हणजेच काय, परवानगी देणं. डिस्कन्सलट सोफी स्टॉप हिज अनअवेलिंग रॅकेट. आणि नाखुशपणे किंवा डिस्कन्सलट म्हणजे व्हेरी अनहॅपी, की दुःखाने त्याने त्याचे हे
अनअवेलिंग रॅकेट ही असणारे जे सर्व प्रयत्न आहे किंवा अनसक्सेसफुल थॉट्स आहे हे विचार करणं थांबवलं. वुड नेवर अ पोलिसमन ले हँड्स अपॉन हिम. आणि त्याला असंही वाटलं की ले हँड्स म्हणजे टू साईज किंवा टू गेट पोझिशन्स ऑफ, एखादी गोष्ट घेणं. पोलीस त्याला पकडत नव्हते. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम्स अँड अनअटेनेबल अर्केडिया. म्हणजे त्याच्यासाठी जे विंटर आयलंड्स होतं की त्यालाच त्याने अर्केडिया असं म्हटलेलं आहे की ह्या गोष्टी सर्व अनअटेनेबल किंवा साध्य करण्याजोग्या पलीकडे आहे असं त्याला वाटलं. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड्स. आणि पुन्हा त्याचा जो थिन कोट होता त्याला बटन करताना, आता बटन पण का केलेलं आहे, अगेन्स्ट द चिलिंग विंड, ही वातावरण हे खूप थंडीचं होतं. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन. ही एका सिगार स्टोअरच्या दुकानापाशी ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन, की त्याने एका वेल ड्रेस्ड मॅनला पाहिलं. लाइटिंग अ सिगार ॲट अ स्विंगिंग लाईट. किंवा स्विंगिंग लाईटने तो त्याची सिगार पेटवत होता. ही हॅड सेट ही सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग. प्रवेश करण्याच्या ठिकाणी डोअरच्या बाजूला त्याने त्याची अम्ब्रेला ही सिल्क कलरमध्ये आहे ती ठेवलेली होती. सोफी स्टेप इनसाइड. सोफी आतमध्ये गेला. ग्रॅब द अम्ब्रेला. त्याने ती छत्री घेतली. अँड स्वॉन्टर ऑफ विथ इट स्लोली. आणि हळुवारपणे तो त्या ठिकाणाहून रिलॅक्स मॅनरमध्ये चालायला सुरुवात केली. स्वॉन्टर ऑफ म्हणजेच काय, वॉक इन अ रिलॅक्स मॅनर. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हेस्टिली. त्याच्या पाठीमागे तो सिगार घेतलेला व्यक्ती जोराने आला. ही सेड स्टर्नली. आणि त्याने मोठ्या आवाजात म्हटला किंवा कडकपणे तो म्हटला की ही अम्ब्रेला माझी आहे. ही सेड स्टर्नली माय अम्ब्रेला. ओ इज इट स्नियर्ड सोफी. आणि सोफीने पुन्हा एकदा कंटेम्प्च्युअस आणि मॉकिंग स्माईलमध्ये उपहासात्मक हसून ॲडिंग इन्सल्ट टू द पेटी लायसेनी, की त्या व्यक्तीचा इन्सल्ट केला. लॅक्रेनी म्हणजेच काय, की त्याची छोटीशी चोरी आहे तरी ते समोरच्याचे त्याने मॉकिंग रिमार्क्स केले. वाय डू नॉट यू कॉल अ पोलिसमन. आणि त्याने प्रश्न विचारला की तुम्ही पोलिसांना का बोलवत नाही. आय टूक युअर अम्ब्रेला. मी तुमचीच अम्ब्रेला घेतलेली आहे. वाय डू नॉट यू कॉल अ कॉप. तर तुम्ही पोलिसांना का बोलवत नाही. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. त्यातला एक पोलीस हा कॉर्नरच्या ठिकाणी उभा आहे. द अम्ब्रेला ओनर स्लोड ही स्टेप. की त्या अम्ब्रेला मालकाने जी चालण्याची गती होती ती स्लो केली. सोफी डीड विथ प्रिमॉन्शन्स दॅट द लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. आणि पुन्हा एकदा असा एक अपशकून घडला. प्रिमॉनिशन्स म्हणजेच काय, की फॉर्च्यून, की त्याचं जे फॉर्च्यून होतं अपशकून होता, की बॅड फॉर्च्यून असेल की पुन्हा एकदा त्याचं नशीब त्याच्या विरुद्ध बाजूला गेलं. द पोलिसमन आय ॲट द टू क्युरियसली. की तो पोलिसमन त्या दोघांकडे पाहत होता. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर इफ इट इज युअर अम्ब्रेला. जर ही अम्ब्रेला तुमची जर असेल की ही मिस्टेक्स कशी झालेली आहे. आय होप यू विल एक्सक्यूज मी. कृपया तुम्हीच मला माफ करा. आय पिक इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स. मी सकाळीच ती अम्ब्रेला रेस्टॉरंट्समधून घेतली होती. जर तुम्ही ती ओळखली ही तुमचीच आहे तर ही तुम्ही घेऊ शकता. वाय आय होप यू विल. ऑफकोर्स इट इज माइन सेड सोफी सॅवेजली. आणि पुन्हा एकदा सोफी सॅवेजलीपणे म्हटला की ही माझीच आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रिटेड. अशा प्रकारे तो एक्स अम्ब्रेला मॅनने माघार घेतली. रिट्रिटेड म्हणजेच मूव बॅक. द पोलिसमन हरी टू असिस्ट a tall blonde in an opera clock across the street in front of the streetcar that was approaching 2 blocks away. तर एक पोलिसमन की 2 ब्लॉक्सपासून दूर असणाऱ्या एका ऑपेरा मॅनला मदतीसाठी धावले. आता ब्लॉन्ड म्हणजेच काय, अ पर्सन विथ अ पेल येलो हेअर, की ज्या व्यक्तीचे केस हे पेल येलो हेअर आहे. द पोलिसमॅन हरीड म्हणजे जोरात धावले. टू असिस्ट म्हणजे मदत करण्यासाठी. टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड अँड ऑपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ street car that was approaching 2 blocks away. In this way, we conclude the second part of the lessons, the cop and the anthem.
The Sophie had made various attempts to enter the winter islands, but most of his attempts, all the attempts that the Sophie had made was futile and unsuccessful. He thought that it was a dreadful enchantment which made him to keep himself away from the winter islands and the Cabbage Islands. The remaining part of the lessons that we learn in the next video. Thank you very much.